तुमसर शहर आणि तालुक्यात वाढलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। तुमसर शहरासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात गेल्या काही काळापासून घरफोडी, चोरी आणि गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिवसाढवळ्या चोरीसारख्या घटना घडत असून पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट, भंडारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात गृह उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा सुभाष बारसागडे यांना दिनांक 4 ऑगस्टला रोजी निवेदन देण्यात आले। निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। वाढलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी। रात्रीच्या वेळी गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळावी। शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा योग्य वापर करून चौकशी गतिमान करावी। डायल 112 सेवा प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात यावी। प्रत्येक पोलीस स्टेशनमधून गुन्हेगारीविषयक दर आठवड्याला आढावा बैठक घेतली जावी। या निवेदन प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। भंडारा एक्सप्रेस डिजिटल करिता राकेश शामकुवर, भंडारा। म्हणजे गुन्हे करणारे पकडा, म्हणजे गुन्हे करू द्या, पकडत द्या। तो ये कैसा उल्टा वाली बात है, यही पुलिस स्टेशन का मतलब नहीं है। तो वेगळा बंदोबस्त असतो। याचा आणि पुलिस स्टेशनचा काही पुलिस स्टेशनचे स्टाफ त्याच्यामध्ये आहे, असा कसा असतो। आणि आता नवीन याच्यानुसार साहेबांनी प्लॅन केलेला आहे। आता याच्यामध्ये एक तो सापडतो आहे, 2 वर्षांत सापडतात, 6 महिन्यात सापडतात, वर्षभरात सापडतात। त्याच्या माल तो जर त्या ठिकाणची चोरी केल्याचं निष्पन्न झाल्यावर त्याचा माल भेटला पाहिजे। या राज्यातला नागरिक आणि या राज्यातला व्यावसायिक सुखी नाही, सुरक्षित नाही असंच म्हणावं लागेल। आमची आपल्या माध्यमातून गृह खात्याला तुमच्या करायला विनंती आहे की त्यांनी याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे। ज्यांचं नुकसान होते त्यांना नुकसान भरपाई